या अंबरनाथमधील पुरातन शिवमंदिराच्या परिसरामध्ये साधारणतः 200 मीटरच्या अंतरावर जे स्मशानभूमीचं काम सुरू करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता, तो थांबवण्यासाठी मागेही आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि आजही आम्ही प्रयत्न करतो आहे. खरं तर हा प्रयत्न करण्याच्या मागे आमचा एकच उद्देश आहे की समाजामध्ये शांतता सुव्यवस्था कायम राहावी, कुठल्याही प्रकारचं भविष्यामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होऊ नये. तर याच्याकरता हा आमचा प्रयत्न चालू आहे. शिवमंदिर हे पुरातन शिवमंदिर आपल्या भागातील आहे आणि या शिवमंदिरची प्रसिद्धी संपूर्ण जगभरामध्ये आहे. आता या शिवमंदिरच्या परिसराचा विकास करण्याचं कामसुद्धा आता खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी करण्याचा संकल्प केलेला आहे. आणि उद्या या 200 मीटरच्या अंतरामध्ये जी दफनभूमी म्हणजे मुस्लिम धर्मियांची जी स्मशानभूमी करण्याचा त्यांचा जो हट्ट आहे, हा कुठेतरी पुढे येणाऱ्या वादाचं कारण ठरेल असं मला वाटतं. ऑलरेडी त्यांना पूर्वी दफनभूमीसाठी जागा दिलेली होती. याबाबतच्या बातम्या देखील मागे प्रसिद्ध झालेल्या आहेत. आपण जेव्हा आंदोलन केलं तेव्हाही सांगण्यात आलं होतं. परंतु त्या सगळ्या जागा नाकारून अंबरनाथच्या शिवमंदिरच्या परिसरातच आम्हाला दफनभूमी पाहिजे, म्हणजे हा त्यांचा जो हट्ट आहे, कुठेतरी आमचं पावित्र्य नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. मी एवढंच सांगेन की या शिवमंदिराच्या वार्षिक यात्रेमध्ये महाशिवरात्रीच्या वेळेला या ठिकाणी लाखो भाविक या भारतातून येतात, महाराष्ट्रातून नाही तर भारतातून येत आहेत. जसं त्र्यंबकेश्वर किंवा महाबळेश्वर, भीमाशंकर या ठिकाणी गर्दी